नमस्कार मित्रांनो. आज आपण पुणे रिंग रोड याबद्दल काही महत्त्वाची बातमी आपल्या समोर आली आहे. तर आपण ती आज बघणार आहोत. तर आपण या व्हिडिओला सुरू करूया. त्याआधी तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण सुरू करूया. पुण्यातील वाढत्या वाहतुकीच्या समस्या कायमस्वरूपी उपाय वाढला जात असलेल्या पुणे रिंग रोड प्रकल्प सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुमारे 172 किलोमीटर लांबीचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प पुणे शहराभोवती एक स्वतंत्र वाहतूक मार्ग तयार करणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातून जाणारी पायदळी वाहनांची गर्दी कमी होणार असून पुण्यातील ट्रॅफिक जॅम मोठ्या प्रमाणात नियंत्रणात ठेवण्याची अपेक्षा आहे. सध्या या प्रकल्पाचं काम वेगळ्या टप्प्यामुळे सुरू रिंग रोडचे पश्चिम आणि पूर्व असे 2 भाग प्रकल्पात करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एम-एस-आर-डी-सी कडून या प्रकल्पाचं काम वेगाने पुढे नेलं जात असून अनेक ठिकाणी जमीन अधिग्रहकांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. काही भागांमध्ये प्रत्यक्ष बांधकामालाही सुरुवात झाली आहे. या रिंग रोडमुळे हिंजवडी, बाणेर, बावधन, हडपसर, वाघोली, लोणीगंज आणि इतर उपनगरांमधील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मोठे बदल होणार आहे. मुंबई, नाशिक, नगर, सोलापूर आणि सातारा या दिशांकडून येणारी वाहतूक थेट रिंग रोडवर वळवली जाईल. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. तज्ञ तज्ञांच्या मते पुणे रिंग रोड हा केवळ वाहतुकीचा प्रकल्प नसून तो भविष्यातील आर्थिक विकासाचं केंद्र ठरू शकतो. रिंग रोडच्या आसपास नवीन औद्योगिक क्षेत्र, लॉजिस्टिक्स पार्क, व्यावसायिक प्रकल्प आणि निवास वसाहत विकसित होण्याची शक्यता आहे. यामुळे हजारो रोजगार निर्माण होऊ शकतात आणि पुण्याच्या आजूबाजू भागांचे वेगाने विकास होऊ शकतो. एकूणच पाहता पुणे रिंग रोड हा शहराच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे. ट्रॅफिक कमी करणे, प्रवासाचा वेळ वाचवणे, प्रदूषण कमी करणे आणि आर्थिक विकासाला चालना देणे, हा सर्व बाबींमध्ये हा प्रकल्प मोठी भूमिका बजावणार आहे. पुढील काही वर्षात हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत ऐतिहासिक बदल पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू